Hello student, good morning. This is our third lecture of business finance. In last lecture, we discussed about the meaning and uh, introduction and meaning of business finance. Today we will discuss about the definition and objectives of business finance. So I will recall you that what do you mean by finance? Finance means the money which is required to start and run the business. Okay, so what is the definition? So in modern money using economic finance may be defined as the provision of money at the time it is wanted. Business finance means प्रोव्हिजन ऑफ मनी, पैशाची तरतूद करणे. केव्हा? ॲट द टाईम इट इज वॉन्टेड, जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा पैशाची तरतूद करणे. प्रोव्हिजन ऑफ मनी ॲट द टाईम व्हेन इट इज वॉन्टेड. जनरल डेफिनेशन आहे. ओके, मग वन मोर अनदर डेफिनेशन इज इट इज डिटरमायनिंग द फंड. आपल्याला फंड केव्हा लागणार आहे, किती लागणार आहे हे डिसाईड करणं, डिटरमाइन करणं. देन रेझिंग द मनी, मग तो जो लागणारा फंड आहे तो रेज करायचा, मिळवायचा फ्रॉम डिफरंट रिसोर्सेस, वेगवेगळ्या माध्यमातून तो फंड आपण काय करणार आहोत, कलेक्ट करणार आहोत. अँड डिस्ट्रीब्युटिंग अवेलेबल फंड्स टू द बेस्ट युजर, ज्यांना गरज आहे त्यांना त्याचं काय करणार आहोत, आपण डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. बघा, फर्स्ट काय आहे, टू डिसाईड, टू डिटरमाइन द फंड, किती फंड लागणार याचा अंदाज घ्यायचा. देन रेझिंग द फंड्स फ्रॉम व्हेरियस रिसोर्सेस, वेगवेगळ्या रिसोर्सेसमधून, इक्विटी शेअर्स असतील, प्रेफरन्स शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील, लोन असेल वेगवेगळ्या प्रकारचं, तिथून फंड कलेक्ट करायचा. अँड देन डिस्ट्रीब्युटिंग दिस फंड टू द बेस्ट युजर, ज्यांना त्याची गरज आहे त्यांना त्याचं काय करायचं, आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं. ज्या डिपार्टमेंटना, यू नो दॅट देर आर व्हेरियस डिपार्टमेंट्स इन आवर फर्म or in our business, that is production department, sales department, account department, marketing departments, store department, etc. ज्यांची जशी रिक्वायरमेंट असेल, अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट धिस फंड. बिझनेस मिनिंगची डेफिनेशन लक्षात आली. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज ऑब्जेक्टिव्स ऑफ बिझनेस फायनान्स. काय ऑब्जेक्टिव्ह आहे, व्हॉट इज द एम ऑफ बिझनेस फायनान्स. कशासाठी आपण बिझनेस फायनान्सचा अभ्यास करायचा, काय गरज आहे. सो मेनली देर आर टू ऑब्जेक्टिव्स ऑफ बिझनेस फायनान्स. फर्स्ट इज प्रॉफिट मॅक्झिमायझेशन अँड सेकंड इज वेल्थ मॅक्झिमायझेशन. मेनली देर आर टू ऑब्जेक्टिव्स. These two objectives are discussed in later chapter also in detail. आपण काय करूयात, आता इथे फक्त ऑब्जेक्टिव्हचा थोडासा अभ्यास करूया. हे दोन्ही ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला नंतरच्या युनिटमध्ये डिटेलमध्ये स्टडीला आहेत. आता फक्त तुम्ही काय करायचा, कन्सेप्च्युअल स्टडी ह्या ऑब्जेक्टिव्हचा करायचा. टुडे वी विल डिस्कस अबाउट ओनली वन ऑब्जेक्टिव्ह, दॅट इज प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. ओके, फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. So first we will discuss about the meaning of profit. Profit means काय आहे, profit is a reward for risk and uncertainty. आपण बिझनेसमध्ये जी रिस्क घेत असतो, जी अनिश्चितता आपण अनुभवत असतो, त्याबद्दल आपल्याला मिळणारा बक्षीस, रिवॉर्ड म्हणजे काय असतं, प्रॉफिट. ओके, सो प्रॉफिट इज ए रेम्युनरेशन फॉर इनोव्हेशन. आपल्या बिझनेसमध्ये आपण काय करत असतो की वेगवेगळे इनोव्हेशन्स करत असतो आणि ह्या इनोव्हेशन्सचं मानधन, रेम्युनरेशन म्हणून आपल्याला प्रॉफिट मिळत असतो. ओके, आता हे काय आहे, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन डिनोट्स
or profit denotes the maximum profit to be earned by the organization in a given period of time. आता ही कन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे की गिव्हन पिरियड ऑफ टाईम म्हणजे 1 महिना, क्वार्टर, 6 मंथ्स और इयर, यामध्ये आपण किती प्रॉफिट मिळवला पाहिजे. ओके, इट डिनोट्स द मॅक्झिमम प्रॉफिट टू बी अर्नड बाय द ऑर्गनायझेशन इन गिव्हन पिरियड. आता ही कन्सेप्ट जी आहे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन इज व्हेरी व्हेग आहे ही कन्सेप्ट. सेकंड जे ऑब्जेक्टिव्ह आहे कम्पेअर टू दॅट. आता मॅक्झिमम म्हटलेलं आहे. मॅक्झिमम मीन्स हाऊ मच, किती म्हणजे मॅक्झिमम, इट इज नॉट क्लिअर. एव्हरी बिझनेस हॅज इट्स ओन पॅरामीटर्स, इट्स ओन कॅपिटल, इट्स ओन एक्सपेन्सेस. प्रत्येक बिझनेसचे एक्सपेन्सेस वेगळे असतात, त्यांचे वेगवेगळे पॅरामीटर्स असतात. मग मॅक्झिमम मीन्स नक्की किती हे काही या कन्सेप्टमध्ये क्लिअर केलेलं नाही. ओके, देन प्रॉफिट. आता प्रॉफिट मीन्स तुम्हाला कळलं की काय आहे प्रॉफिट मीन्स. तर प्रॉफिट इज अ रिवॉर्ड फॉर रिस्क अँड अनसर्टन्टी. अनसर्टन्टीबद्दल मिळणारं रिवॉर्ड आहे, इनोव्हेशनबद्दल मिळणारं रिवॉर्ड आहे. हे आहे. पण प्रॉफिट म्हणजे देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ प्रॉफिट. विच प्रॉफिट यू वॉन्ट टू मॅक्झिमाइज. कोणता प्रॉफिट तुम्हाला मॅक्झिमाइज करायचा आहे, वाढवायचा आहे, इन्क्रीज करायचा आहे. बघा आता प्रॉफिटचे प्रकार कोणते कोणते एक जनरल वी विल जनरली डिस्कस करूयात की प्रॉफिट मीन्स अकाउंटिंग प्रॉफिट. यू नो बेटर. अकाउंटिंग प्रॉफिट मीन्स द प्रॉफिट विच शोज प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड. नेट प्रॉफिट येतो तिथे आपल्याला माहिती आहे प्रॉफिट लॉसच्या, त्याला काय म्हणायचं असतं अकाउंटिंग प्रॉफिट. पण तो मॅक्झिमाइज करायचा आहे का. इकॉनॉमिक प्रॉफिट मीन्स विच इज डिस्ट्रीब्युटेड टू शेअर होल्डर्स और विच इज डिस्ट्रीब्युटेड टू द ओनर्स. हा प्रॉफिट मॅक्झिमाइज करायचा आहे का. बिफोर टॅक्स म्हणजे टॅक्स देण्यापूर्वीचा प्रॉफिट एक असतो EBT, अर्निंग बिफोर टॅक्स. EAT एक होतं तुम्हाला, अर्निंग आफ्टर टॅक्स. बरोबर आहे. EBT आणि EAT ह्या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला केलेले आहेत. मग हा प्रॉफिट मॅक्झिमाइज करायचा आहे का. कन्सेप्ट व्हेग आहे. विच प्रॉफिट यू डोंट नो. देर इज नो क्लिअर डिस्क्रिप्शन अबाउट द प्रॉफिट ऑल्सो. ओके, बरं. काय आहे प्रॉफिट मीन्स. प्रॉफिट इज वन ऑफ द पॅरामीटर टू जज द परफॉर्मन्स, इकॉनॉमिक परफॉर्मन्स ऑफ द ऑर्गनायझेशन. एखादा बिझनेस चांगला चालू आहे, खूप छान आहे असं आपण केव्हा म्हणतो. त्याचा प्रॉफिट जर तो बिझनेस जर प्रॉफिट शो करत असेल, प्रॉफिटमध्ये असेल, तर आपण काय म्हणतो की येस किती चांगला प्रॉफिट होतो आहे, किती छान प्रॉफिट होतो आहे, हा बिझनेस काय आहे सक्सेस आहे, चांगला चाललेला आहे. ओके, द सर्व्हायवल ऑफ द फर्म डिपेंड्स अपॉन द प्रॉफिट. ॲज वी नो, आपल्याला माहिती आहे की जर त्या फर्मला सर्व्हाइव्ह करायचं असेल, मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल, कॉम्पिटिशन फेस करायची असेल, तर काय आहे फर्स्ट पॅरामीटर. द फर्म मस्ट अर्न प्रॉफिट. प्रॉफिट मिळवलाच पाहिजे. ओके, सो द सर्व्हायवल ऑफ द फर्म डिपेंड्स अपॉन द प्रॉफिट. इट इज प्रायमरी मेजर ऑफ सक्सेस. ॲज ऑलरेडी वी डिस्कस दॅट. एखादा बिझनेस आपण सक्सेस झालो असं केव्हा म्हणतो की जेव्हा त्या बिझनेसला प्रॉफिट चांगला झालेला असेल तर तो बिझनेस काय आहे सक्सेस झाला असं म्हणतो. म्हणूनच काय आहे दिस कन्सेप्ट इज व्हेरी व्हेग आहे. इट डज नॉट टेक केअर ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर ऑफ द ओनर्स. बघा, ओनर्स मीन्स कोण. इक्विटी शेअर होल्डर्स, समटाईम्स प्रेफरन्स शेअर होल्डर्स. त्यांचं इकॉनॉमिक वेलफेअर कशामध्ये आहे. व्हेन दे विल गेट डिव्हिडंड, लार्ज अमाऊंट ऑफ डिव्हिडंड ऑन देअर शेअर्स, देन दे विल सॅटिस्फाय. बरोबर आहे की नाही. त्यांना जेव्हा डिव्हिडंड मिळेल तेव्हा ते सॅटिस्फाईज होतील. आणि डिव्हिडंड मिळणं म्हणजेच काय आहे त्यांचं इकॉनॉमिक वेलफेअर, आर्थिक कल्याण. कशामध्ये आहे आर्थिक कल्याण. तर त्यांना त्यांचे रिटर्न्स मिळाले पाहिजे. बरोबर, रिटर्न्स मिळाले पाहिजेत. आणि हे रिटर्न्स जेव्हा मिळतील तेव्हा काय होईल की त्यांचं इकॉनॉमिक वेलफेअर आपण पाहतो असं होईल. आणि सो काय आहे की ते काही पाहिल्या जात नाही. इट डज नॉट टेक इकॉनॉमिक वेलफेअर ऑफ द ओनर्स. बरं, आता याच्यामध्ये आणखी काय सांगितलेलं आहे की इट इज अ मिथ.
प्रॉफिट मॅक्झिमायझेशन कम्पेअर टू वेल्थ मॅक्झिमायझेशन चाललं आहे आपल्या. वी आर डिस्कसिंग 2 ऑब्जेक्टिव्ज ऑफ बिझनेस फायनान्स. 2 ऑब्जेक्टिव्हची आपण डिस्कशन करणार आहोत, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन अँड वेल्थ मॅक्झिमायझेशन. फर्स्टली तुम्हाला प्रॉफिट मॅक्झिमायझेशन म्हणजे काय हे कळलं तर नंतर आपण वेल्थ मॅक्झिमायझेशनची डिस्कशन करणार आहोत, बरोबर. मग इथे काय आहे की इट इग्नोर्स रिस्क फॅक्टर. फक्त प्रॉफिटच मिळवायचं का? प्रॉफिट कशाशी अटॅच असतो? रिस्कशी अटॅच असतो. तुम्ही जेवढी रिस्क घ्याल तेवढा तुमचा प्रॉफिट काय होतो, इन्क्रीज होतो, मॅक्झिमाइज होतो. पण त्याबाबत काहीच याच्यामध्ये सांगितलेलं नाही. ते फक्त काय म्हणतात की मॅक्झिमाइज युअर प्रॉफिट, बरोबर. मग हे असताना ही कन्सेप्ट जी आहे ही वेग आहे. बघा काय डिस्कशन केलं आपण की डेफिनेशन आपण सांगितली. डेफिनेशनमध्ये काय सांगितलं की बिझनेस फायनान्स मीन्स काय आहे, डिटरमाइनिंग फायनान्स नीड ऑफ आवर ऑर्गनायझेशन, देन raising the funds from various sources and distributing these funds to the best user. सगळ्यांना वाटायचं आहे आपल्याला. आपण पहिल्यांदा आपल्याला फंडची रिक्वायरमेंट डिसाईड करणार, त्यानंतर तो फंड कसा कलेक्ट करणार ते पाहणार, आणि त्यानंतर काय आहे की तो फंड आपण बेस्ट युजरना वाटतो. We will discuss about the objectives of the firm. Mainly there are 2 objectives, that is profit maximization and wealth maximization. The profit maximization करताना we first discuss about the meaning of the profit. Profit म्हणजे काय आहे, risk and reward for the uncertainty, remuneration for innovation, बरोबर. पण प्रॉफिटचे पण डिफरंट टाईप्स आहेत. अकाउंटिंग प्रॉफिट आहे, नंतर इकॉनॉमिक प्रॉफिट आहे, EAT आहे, फर्स्ट EBT अर्निंग बिफोर टॅक्स, आणि EAT अर्निंग आफ्टर टॅक्स. मग हा कुठला प्रॉफिट मॅक्झिमाइज करायचा आहे आपल्याला हे याच्यामध्ये सांगितलेलं नाही. देन इट मस्ट बी स्टेटेड. आपण तो कसा शो करतो, ROI. मी तुम्हाला शिकवली होती कन्सेप्ट ROI. ROI मीन्स काय, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. हा रेट जितका जास्त असेल, पर्सेंटेजमध्ये आपण कॅल्क्युलेट करत होतो ROI, हे पर्सेंटेज जितकं जास्त तितकं काय आहे, ओनर्सचा बेनिफिट जास्त असतो. ओके. आणखी कसं आपण तो चेक करू शकतो प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, प्रॉफिट टू सेल्स रेशो, बरोबर. प्रॉफिट अपॉन सेल्स आपण केलेले, GP रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो आपण रेशो ॲनालिसिसमध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत. आणि विथ द हेल्प ऑफ these ratios we can understand the profit maximization or profit ratio. आपल्याला प्रॉफिट किती होतोय, किती पर्सेंटमध्ये होतोय हे या रेशोमधून आपल्याला कळतं, बरोबर. प्रॉफिट म्हटलं की काय आहे, प्रॉफिट इज वन ऑफ द पॅरामीटर टू जज द सक्सेस और परफॉर्मन्स, इकॉनॉमिक परफॉर्मन्स ऑफ द ऑर्गनायझेशन. मोजपट्टी येते, बिझनेस सक्सेस आहे का, तर त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे का हे पाहण्यासाठी प्रॉफिट आपल्याला काय आहे, तो एक वन ऑफ द पॅरामीटर, एक प्रायमरी मेजर आहे. पण हे सगळं जरी असलं तरी हे काय आहे, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन ही एक वेगळं कन्सेप्ट आहे, आणि इट डज नॉट टेक द इकॉनॉमिक वेलफेअर ऑफ द ओनर्स अँड इट इज ए मिथ. पुराणकथा जुना हे आहे की प्रॉफिट मॅक्झिमाइज केला म्हणजेच सगळं होतं, असं यांचं म्हणणं आहे की कंपनीचं स्टेटस वाढतं, बिझनेसचं स्टेटस वाढतं असं म्हटलं जातं. तर ही काय आहे, एक मिथ आहे, आणि इट डज नॉट टेक इन टू कन्सिडरेशन ऑर इट इग्नोर्स द रिस्क फॅक्टर. रिस्क घेतल्याशिवाय प्रॉफिट मिळूच शकत नाही, पण रिस्कचा इथे अजिबातच डिस्कशन झालेलं नाही. ओके. आपण काय कन्सेप्ट, फक्त प्रॉफिट मॅक्झिमायझेशन आपण हा एकच काय केलेला आहे, डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण वेल्थ मॅक्झिमायझेशनची कन्सेप्ट आपण डिस्कस करू. ओके, थँक्यू. आता सेव्ह झाला का बघून, बघितलंच नाही, आणि बावळटे.